नमस्कार मंडळी, जय जगन्नाथ सर्वांना. तर आज आपण बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. भाजीची पद्धत अगदी साधी सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी अशी भाजी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथं मी बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि ह्याच्या फोडी करून घेतल्या आहेत. फोडी पाण्यामध्ये टाकल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकले आणि चमच्याने हलवायला लागले. काळ्या पडत नाहीत. तर इथं गॅसवर कढई ठेवलेली आणि 2 पळी तेल टाकलेले. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमचा मोहरी टाकली आणि अर्धा चमचा जिरे टाकले. तर जिरे मोहरी तडकले. तर आता इथं मी कांदा खिसून घेतलेला आहे आणि खिसून घेतला कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं कांदा परतून घ्यायचा आहे. हे कांदा अशा पद्धतीने परतून घेतलेला आहे. कांदा थोडासा बाजूला ठेवलेला आहे आणि ह्याच कढईमध्ये कढीपत्त्याचे पानं आणि आलं आणि लसूण याची दोन्हीची पेस्ट बनवून ठेवलेली होती मी आधीच. ती पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आणि ह्याला थोडंसं तळसू द्यायचं आहे. आता हे तळसल्याच्यानंतर दोन्ही मिक्स करायचं आहे आणि परत हे दोन्ही परतून घ्यायचं आहे. कांद्याचा रंग थोडासा लालसर होईपर्यंत कांदा परतून द्यायचा आहे. कांदा परतला आहे. आता इथं 2 टोमॅटोची पेस्ट काढून ठेवलेली होती ती याच्यामध्ये ओतलेली आहे आणि पेस्ट आणि कांदा दोन्ही तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. 3-4 मिनटं हे असं परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये चिमटभर हिंग टाकलेले. हिंग टाकले भाजीला चव येते. 1 चमचाभर धना पावडर टाकले आणि ह्याच्यामध्ये व्यवस्थित फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पाव चमचा हळद टाकली, 1 चमचाभर मीठ टाकले आणि 1 चमचाभर काळा मसाला ते टाकला आहे. या मसाल्यामध्ये मी लसूण कांदा टाकला आहे. मला सोमवारचा प्रदोषचा उपवास असते आणि मी त्या दोन्ही उपवासाला कांदा लसूण खात नाही, म्हणून मी त्याच्यामध्ये टाकलेलं नाही. आता ह्याच्यामध्ये फोडी टाकलेल्या आहेत आणि परत सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्याची टोमॅटोची पेस्ट अशी सगळीकडे ह्या फोडीला लावून घ्यायची. ह्या अशा पद्धतीने आता याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. तर इथं मी 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे. 1 ग्लास तर आटून जाते आणि 1 ग्लास पाण्याची भाजी लागते, त्याच्यासाठी मी 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे. ह्या अशा पद्धतीने भाजी आता शिजत आली, पण अजून थोड्या वेळ शिजू द्यायची. परत एकदा चमच्याने हलवून बघायचे. आता भाजी शिजलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने भाजी केलेली. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, फॉलोसुद्धा करा. पुन्हा भेटू असेच एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.